कातर खटावच्या अड्ड्यावर आणि कातर खटावच्या अड्ड्यावर 5 नंबर झाला रायफलचा आणि रॉकीचा मित्रांनो. पण अनेक लोकांनी अंदाज वर्तवला होता की हीच 1 नंबर करणार गाडी आणि केला पण असता. परंतु रायफलच्या मागचं पायाचं जे दुखणं आहे कायमस्वरूपी की खाली त्याची गोड नक्की त्याला नक्की लागते बैलाच्या. ज्यावेळेस नक्की लागेल त्यावेळेस अडचण येते. आज सुद्धा बैलानं पायावर धरलाय, नाहीतर हीच गाडी 1 नंबर करते. आणि चालू सीझनचं एक टॉपचा आदत म्हणजे ज्या आदतकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कोरेगावला सुद्धा राहिले मित्रांनो. रॉकी कोरेगावला ओपनच्या मैदानावर राहिलं कडनी 9 नंबर तासावर. भया काय वेगळा बैल आहे ह्यो. हो कुठली जात कुठली म्हैसूर मधला आहे. मैसूरी मधलं हो पण लय टॉपचं. लय टॉपचं कड लय ठाम आहे बैलाला दुई खांदे. आता सध्याला तुम्ही नियोजन करताय हो हो मीच नियोजन करतो बैला. कसं कोरेगावला कसं नियोजन केलं कोरेगावचं काय आहे चैतकची रॉकेटची गाडी जायला ती 1 नंबर करते. आमचं सगळ्यांचं नियोजन झालं मग हाईच गाडी हाणू कोरेगावला म्हणून आणली गाडीनं गाडीच राहिली फायनल. नियोजन बाहेरचं जोरात आहे. बरं आजचं कसं काय रायफल रायफल काय आपल्या घरचाच बैल आहे. आमचं घरचं संबंध येतं त्यामुळं काय गाडी पळवायचीच होती. फक्त रायफलला थोडी दुखापत झाली होती त्यामुळे आम्ही थांबलो होतो. तर ही गाडी आधीच पळणार होती. हा इकडं रायफलचं मालक आहेत की काय आज 1 नंबर ठेवून होता ठेवून एकदम नाही जरा बैलाच्या पायाची निका पडली निम्यात आल्यानंतर मग गाडी थोडी आकसली. आता गाडी तिन्ही सगळ्याला तोंड टाकूनच चालली होती. ते म्हणजे तिसऱ्या हिशात बैलाची निक्या चारी पण पडली मागली कडून होतं. कडन. काय नक्की बैलाला प्रॉब्लेम काय सारखं ती म्हणजे नक्कीचा बैल असल्यामुळे माग त्याच्या नक्की टेकते त्या चालताना जरी जरा दगड जरी लागला तर नक्की तुटते त्या मागच्या त्याच्या. त्याला आता पर्याय काय काढला हे काय नाही त्याला निक्यापच लावून आम्ही पळवतो आणि थोडस विश्रांती देऊनच पळवतो. विश्रांती देऊन नक्कीच बरं झालं. परत अड्याला लागतेच होते. लागते मी लागते पर्याय नाही त्याला काय. आता चालू सीझन मधलं सगळ्यात टॉपचं मी म्हणेन आदत कोरेगावला सुद्धा राहिलं. काय ह्या वासराविषयी काय सांगता? नाही वासराविषयी वासरू पळतंय म्हणून तर बैला म्हणलं आपण हाणूया. कारण नुसताच 15 दिवसातनं बैल आजारातनं बाहेर काढायचा होता. कुठतरी गुलाल व्हावा ही अपेक्षा होती. 1 नंबराची अपेक्षा नव्हती पण आपला गुलाल कुठतरी व्हावा ही अपेक्षा होती. नियोजन लय ठाम असतं तुमचं बरं का. म्हणजे नियोजन ठाम असतंय म्हणजे कसं आहे बैलाच्या मागे टीमचा आशीर्वाद लय मोठा आहे. म्हणजे बैलाच्या पाठीमागे जेवढी टीम आहे आमची तेवढी टीम खाली बया इकडे कत्रेवाडीला आणि आमच्या भागात आमची टीम सगळी असल्यामुळं आम्ही शक्यतो करून बैलाचं नियोजन कच्चं करतच नाही. आणि इकडं बैलाचे मालक काय हो बैलाला अनेक रुपयाची लाखाची रुपये नाही म्हणून लाखाची मागणी आली. किती मागणी आली सगळ्यात टॉपची मागणी आतापर्यंत म्हणजे 15 लाख आले. काय आपल्याला द्यायचं नाही त्यामुळं कुठं आणलं वासरू? वाघिरीतनं वासरू घेतलेलं कितीला? 2,90,000. 2,90,000 वासरू घेतलं. आज 15 लाखाला मागते ती. आज मला वाटतं कोरेगावचं फायनल केल्यानंतर अनेक लोकांची नजर आहे याच्यावर. सलग 2 मैदानात 1 नंबर केला त्यानं. अजून दाताला कसं आहे काय अजून फट पडली बाया पण नाही पण हालतच नाही. माझ्या पण वासरा सेम अशी आहे म्हणून म्हटलं काय फट पडल्यावर आता 4-5 महिने झालं फट पडली माझ्या तशीच. पण लहानपणापासूनच आहे म्हणजे जरी असली बैल जातात किंवा काय हालत नाही खाली हे फुटल्या पाहिजे ना खाली बैलाला ते अजून काय हालत पण नाही त्यात. ज्यावेळेस बैला दात हालतो हल्ल्यानंतर 15 फट पडली पण अजून 1-2-3 महिने लावत 2-3 महिना आरामशीर खोंड काढतोय. काय भैया स्टार लय स्टार चालू आहे सध्याला आणि म्हणजे दिसला कोणी या स्टारला. कारण कंटिन्यू आता मला वाटतं निमगावच्या सावकरांनी सुंदरने 1 नंबर केला तिथं गाडी तुम्ही आणली आणि तीच गाडी जोडल्यापासून मला वाटतं कंटिन्यू तुम्ही गुलालात आहे. हो कंटिन्यू गोलात आणि बैलांनी पण लय साथ दिली मोठी साथ दिली. जे बैलाचं नियोजन केलं ते जे बैल सगळी गुलालात राहिली सगळी झालं. आणि आपण 1 रुपयाची अपेक्षा ठेवत नाही कुणाकुणात काय असं जे आहे ते मनमोकळ्यानं करतो सहकुशीन करतो. त्यामुळं काय नाही अडचण सगळं चांगलं चालू आहे नंदीच्या आशीर्वादाने सगळं. काय सांग चालू काय 1 नंबर झाला पण थोडक्यात मग ते काय नाही पण गाडी चांगली आपली चांगली पळत होती. 1 नंबर होतोच होता त्याचा काही विषय नाही. कारण की आपली बाहेर ठाम आहे. बैल तर काय सांगायचं काही विषय नाही. तुम्ही काय सांगचाल? सुट्टी मेकर पायाला लागलाय मित्रांनो पण एक बाहेर जीव आहे रॉकीवर त्यासाठी इथपर्यंत आले. रॉकेट पहिल्यापासून घेतल्यापासून मीच खोंड सोडतो. त्याच्यामुळं मालकांची पण अशा अपेक्षा असते की बाबा तुम्ही आला तर खोंड पण जास्त असा दळ देतो त्यांचं पण म्हणणं आहे. आणि दुसऱ्याला खोंड असं हातात जरी दिला तरी चालू मध्ये ज्वाला मारायला बघतो. पण आपण असलो एका बोटाने जरी धरला तर खोंड कधीच दमवत नाही. मित्रांनो बघा रायफल आणि रॉकी हे मला वाटते एका राशीची बैल
आणि राहिली आज आणि एक नंबर केला सुट्टा. पण काय असते रायफलला कुठेतरी दुखापत झाली मित्रांनो. या साईडला जर बघितलं तुम्हाला वाटेल की काहीतरी विषय, पण पूर्णपणे रायफल हो का त्या पायवर झाला त्यानं, म्हणजे रक्त सांडतंय हे का. म्हणजे एक चला धन्यवाद मित्रांनो.